नमस्कार मित्रांनो, एन.के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। फेब्रुवारी मार्च 2024मध्ये ज्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत त्या बोर्डच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अभ्यासतात आणि त्या व्हिडिओंच्या आधारे अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये असंख्य प्रकारचे विद्यार्थी आहेत। त्यातील 17 नंबर किंवा त्याला प्रायव्हेट कॅन्डिडेट असं म्हटलं जातं। तर या 17 नंबरच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न ह्या परीक्षेच्या संदर्भात आहेत, कारण या विद्यार्थ्यांनी कॉलेजला ॲडमिशन न घेता डायरेक्ट परीक्षेला बसण्याची तयारी दाखवलेली आहेत आणि त्या पद्धतीचे फॉर्म भरलेले आहेत। आता बोर्डचे फॉर्म तुमचे भरलेले असतील, ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम चालू असेल आणि बोर्डची परीक्षा लवकरच आपण तिला सामोरे जाणार आहोत। परंतु ही परीक्षा कशा पद्धतीची आहे, त्यामध्ये कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, काय अभ्यास करायचा, सुरुवात कुठून करायची। आता ऑक्टोबर महिना संपतोय, नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीत परीक्षा आहे। तर 3 ते 4 महिने तुमच्याकडे वेळ आहे। या 3 ते 4 वेळेमध्ये या बोर्ड परीक्षेची तयारी कशा प्रकारे केली पाहिजे, असे असंख्य मनामध्ये प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत आणि त्या संदर्भामध्ये रोज एक ना एक कमेंट आपल्याला चॅनलच्या व्हिडिओंच्या खाली पाहायला मिळते। पर्टिक्युलरली मला डायरेक्ट त्या कमेंट रोज वाचायला मिळत आहेत। तर या 4 महिन्यामध्ये अजून खूप वेळ आहे। तसं पाहिलं तर तुमच्याकडं तुम्ही जर आत्ता सुरुवात केली तरी खूप चांगले मार्क बोर्ड परीक्षेमध्ये तुम्ही कलेक्ट करू शकता। तर आता या संदर्भात 17 नंबरच्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सुरुवात करायची याची माहिती तर आपण पाहणारच आहोत। परंतु विशेष म्हणजे रेग्युलर कॉलेजला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी असतील आणि त्यांनीही आत्तापर्यंत अभ्यासाला सुरुवात केली नसेल, तर त्याही विद्यार्थ्यांना हाच सगळा फॉर्मॅट स्वतःच्या अभ्यासासाठी वापरायचा आहे। कशा प्रकारे अभ्यास करता येईल या 4 महिन्यात आणि चांगले गुण मिळवता येतील या संदर्भात आज आपण 7 मुद्दे विचारात घेतोय। ही एक सिरीजच आपण सुरू करणार आहोत। पुढं कंटिन्यू याच्यामध्ये व्हिडिओ येत जातील। एक प्लेलिस्ट तुमच्यासाठी डिझाईन केली जाईल, अभ्यासासाठीची प्लेलिस्ट एक वेगळी डिझाईन केली जाईल। प्रश्नपत्रिका कशा प्रकारच्या सोडवायच्या आहेत त्याची एक प्लेलिस्ट डिझाईन केली जाईल। आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हे मत आहे की सर कोणते व्हिडिओ पाहावेत, तर 2024साठी आपण सगळी तयारी विद्यार्थ्यांना ह्या 4 महिन्याची करून देणार आहोत। त्यामधला हा पहिला आजचा व्हिडिओ। चला मित्रांनो, पहिली गोष्ट 17 नंबरच्या विद्यार्थ्यांसाठी पहिलं काम करायचं आहे, तुम्हाला विषयांची माहिती करून घ्यायची आहे। महाराष्ट्रातल्या सर्व सेंटरवरती वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी 17 नंबरचे फॉर्म भरलेले आहेत। मग या सर्व विद्यार्थ्यांनी पहिलं तुम्हाला काम करायचं आहे की तुमच्या त्या सेंटरवरती 12वीला कोणते विषय आहेत आणि तुम्ही कोणते विषय 12वीला निवडणार आहात हे तुम्हाला पहिलं अभ्यासावं लागेल, त्याची माहिती घ्यावी लागेल। कारण सगळ्या विद्यार्थ्यांना एकसारखेच विषय नसणार आहेत महाराष्ट्रभर। तर ज्या सेंटरमध्ये तुम्ही परीक्षा देत आहे तिथे जे विषय असतील ते विषय तुम्हाला मिळतात। मग सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला शोधावं लागेल नॉर्मल जे विद्यार्थी ॲडमिशन घेतात, कॉलेजला जात आहेत, त्यांना 6 विषय कंपल्सरी असतात आणि 2 एक्स्ट्राचे वेगळे विषय देखील त्यामध्ये ॲड होतात। 6 विषय जे त्या महाविद्यालयात असतील तसेच तुम्हालाही कंपल्सरी तेच विषय 6 असणार आहेत। परंतु कन्फर्म करून घ्या, मी सांगतोय त्या सेंटरला जाऊन कोणते विषय आहेत। मी इथं 6 विषय लिहिलेत म्हणजे हेच विषय असतील असं त्याचा अर्थ नाही। मी एक उदाहरण म्हणून एका कॉलेजची माहिती घेतली। इंग्रजी कंपल्सरी आहे, मराठी, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सहकार असे समजा 6 विषय त्या विद्यार्थ्याला असणार आहेत। 6 विषयांचे तो पेपर देणार आहे। मग तुम्ही पहा तुमच्या सेंटरला कोणते 6 विषय आहेत, त्यापैकी तुम्ही कोणता सिलेक्ट केलात त्याच विषयांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल।
नाहीतर मी इथं काही विषय सांगेल आणि तो विषय तुमच्या सेंटरला नसेल तर तुम्हाला तो परीक्षेला देता येणार नाही. पहिली गोष्ट समजून घ्या 6 विषय कोणते आहेत. प्लस त्याच्यासोबत आणखी 2 विषय असतात, त्यामध्ये पर्यावरण EVS आणि दुसरा आहे आरोग्य आणि शारीरिक शिक्षण. त्याला विद्यालयातील किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी PT असं म्हणतात. तर हे 6 + 2 असे तुमचे एकूण 8 विषय बोर्ड परीक्षेला असतात. तर या विषयांची माहिती तुम्हाला आधी करून घ्यायची, त्यांची नावं लिहून घ्या. हे 8 विषय तुमचे स्वतःचे कोणते आहेत, पहिले हे काम करा. यानंतर सेकंड दुसरं काम करायचे तुम्हाला, प्रत्येक विषयातील प्रकरणे आणि अभ्यासक्रम लिहून घ्यायचा आहे. तुम्ही आता विषय निवडले, तुम्हाला विषय समजले, विषयांची नावं समजली की त्या विषयांमध्ये पहिलं काम करा की त्या प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये किती प्रकरणं दिलेली आहेत ते लिहून घ्या. म्हणजे तुमचा अभ्यासक्रम तुम्हाला कळेल की कोणता अभ्यासायचं आहे, काय अभ्यास करायचं आहे. तर त्या पुस्तकामधल्या अनुक्रमणिका पहा आणि त्याच्यात जेवढी प्रकरणं आहेत ते एकदा लिहून घ्या. कोणत्या विषयात किती प्रकरणं हे कळेल तुम्हाला त्याच्यातून. 6 विषय अभ्यासाचे आहेत प्रामुख्याने, ते 6 विषयांचे लिहून घ्या. EVS आणि PT हा वेगळा पार्ट आहे, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलचा पार्ट येतो, लिखाणाचा पार्ट येतो, तो आपण नंतर एका सेपरेट व्हिडिओमध्ये मी सांगेल. ऑलरेडी त्यांची माहिती सांगितलेली आहे, परंतु आत्ता ही सिरीज सुरू करतोय तर याच्यामध्ये येऊन जातील 2024साठी. मग आत्ता 6 विषयांवरती फोकस करतोय. मेन सब्जेक्ट ज्यांचे पेपर द्यायचे आहेत आपल्याला बोर्डाचे, तर त्या 6चे प्रकरणं लिहून घ्या. मराठीची कोणती प्रकरणं, किती कविता, किती व्याकरण, कोणतं व्याकरण. इंग्रजीच्या बाबतीत सेम, दुसऱ्या इतर विषयांचेही प्रकरणं कोणती लिहून घ्या. म्हणजे तुमचा अभ्यासक्रम तुमच्याकडे येऊन जाईल, प्रत्येक विषयात काय आहे हे तुम्हाला समजणार आहे. यानंतर तिसरं काम करायचं आहे तुम्हाला, प्रत्येक विषयातील गुण विभागणी आणि त्या गुण विभागणीनुसार महत्त्वाची कोणती प्रकरणं आहेत यांचा अभ्यास करायचा आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळणार नाही मी काय सांगतोय, व्यवस्थित ऐका. प्रत्येक विषयातील गुण विभागणी म्हणजे तुम्ही जेव्हा प्रत्येक विषयातली प्रकरणं लिहून घ्याल तर त्या प्रत्येक विषयाच्या समोर बोर्डाला ते प्रकरण किती मार्काला विचारलं जातं, म्हणजे त्याच्यावर किती मार्काचे प्रश्न येतात ते दिलेलं आहे, कुठेतरी माहिती आहेत. आपण सगळ्या विषयांचे हे गुण विभागणीचे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची प्लेलिस्ट यूट्यूबच्या आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. गुण विभागणीची प्रकरणं, गुण विभागणीचे व्हिडिओ, तर तिथे तुम्हाला सगळ्या विषयांचे मिळतील. त्या प्रत्येक विषयाची जी प्रकरणं लिहून घेतले त्याच्यासमोर बोर्डाला त्या प्रकरणावरती किती मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहे ते एकदा लिहून घ्या. हे जेव्हा तुम्ही लिहून घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कोणत्या प्रकरणावरती बोर्ड जास्त महत्त्व देते, कोणत्या प्रकरणावरती जास्त प्रश्न विचारते. म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं प्रकरण कोणते अभ्यास करणं हे कळेल. त्याच्यासाठी तुम्हाला गुण पण पाहिजे त्या प्रकरणांना किती, हे दुसरं काम आपण करणार आहोत आणि त्याच्यावरून महत्त्वाची प्रकरणं समजून घेणार आहोत. कोणती प्रकरणं महत्त्वाची आहेत की जे केल्यावरती तुम्हाला बोर्ड परीक्षेत मार्क मिळतील. तर हे तिसरं काम तुम्ही करणार आहात. यानंतर नेक्स्ट चौथं काम आहे ते म्हणजे प्रत्येक विषयातील बोर्ड प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घ्यायचे. कारण आपण ज्या परीक्षा देणार आहोत त्या परीक्षा 100 गुणांच्या नसून 80 गुणांच्या आहेत, ज्यामध्ये 80 आणि 20 अशी विभागणी गुणांची असते. 80 मार्काची आपण बोर्डाची लेखी परीक्षा देणार आहोत, 20 मार्काची कॉलेजमध्ये परीक्षा होणार आहे. मग ह्या 80चं स्वरूप आणि 20चं स्वरूप देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यातून प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे आहेत प्रत्येक विषयांमध्ये ते कळतील. कारण सेम सगळ्या विषयांमध्ये प्रश्न सारखे नाहीत. जसा विषय असेल त्या विषयाप्रमाणे त्या
विषयातले प्रश्नांचं स्वरूप वेगवेगळं आहे। नवीन सिलेबसनुसार 19ला सिलेबस बदलल्यापासून सगळे प्रश्नांचे स्वरूप बदललेले आहेत। प्रत्येक विषयाचं स्वरूप लिहून घ्या प्रश्नपत्रिकेचं आणि समजून घ्या की त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत। हे एक काम करायचे तुम्हाला महत्त्वाचं। त्यानंतर 5वी आणि महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक विषयातील सोपा भाग शोधा। आता आपण आत्तापर्यंत काय केलं आहे, विषय लिहून घेतले कोणते आहेत, त्या विषयातले अभ्यासक्रम लिहून घेतला म्हणजे प्रकरणं कोणती आहेत, त्या प्रत्येक प्रकरणाला किती मार्क आहेत ते लिहून घेतले। त्याच्यानंतर प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लिहून घेतलं आहे। याच्यावरून तुम्हाला कोणती प्रकरणं महत्त्वाची, कोणता पाठ महत्त्वाचा, कोणता प्रश्न महत्त्वाचा, ह्या सगळ्या गोष्टी समजतील आणि मग त्या प्रश्नपत्रिकेत आणि आपल्या अभ्यासक्रमात ह्या दोघांचाही विचार करून आपल्यासाठी सोपा पाठ त्यामध्ये कोणता आहे हे शोधण्याचं काम आहे। 5व्या नंबरला प्रश्नपत्रिकेतले कोणते प्रश्न आहेत की जे तुम्हाला चांगले लिहिता येतील आणि अभ्यासक्रमामध्ये कोणता सोपा पार्ट आहे की तो आपल्याला अभ्यासता येईल, या दोन्हींचाही विचार करा आणि प्रश्न कोणते आपल्याला सोपे जातील त्याच्यानुसार अभ्यास करा किंवा प्रकरणांमधली कोणती प्रकरणं सोपी आहेत की ज्याचा मला अभ्यास केल्यावरती समजतंय आणि मी त्याची उत्तर लिहू शकेल, हे पहिलं शोधा। प्रथम तिथून अभ्यासाला सुरुवात करायची आहे म्हणून सांगितलं मी। प्रत्येक विषयातला सोपा पार्ट बाजूला हायलाईट करून ठेवा म्हणजे त्याच्यावरती आपल्याला फोकस करता येईल, त्याला किती मार्क आहेत हे तुम्हाला कळेल आणि तेवढे मार्क तरी आपण बोर्डामध्ये परफेक्ट मिळवू शकतो आणि पास व्हायला अजून किती अभ्यास करावा लागेल हे त्याच्यातून कळेल। सोपा पाठ शोधा। यानंतर 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रत्येक विषयाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पहा। आत्तापर्यंत 2019 पासून तर 23 पर्यंत या नवीन सिलेबसवरती जो आत्ता तुम्ही देताय तो सिलेबस 19ला आलेला आहे। तेव्हापासून जेवढ्या काही प्रश्नपत्रिका बोर्डाने घेतल्या असतील, झालेल्या असतील, त्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही विचारात घ्यायच्या आहेत। आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्याचबरोबर वेबसाईट दिलेली आहे आपली, वेबसाईटवरती त्याच्या प्रश्नपत्रिका आहेत। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती देखील प्रश्नपत्रिका आहे। अदरवाईज तुम्हाला कुठूनही मिळाल्या तरी तिथून मिळवा आणि त्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न एकदा सगळे पहा। जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला 70-80% अंदाज येऊन जाईल की कशा प्रकारचे बोर्ड प्रश्न विचारते, कोणत्या प्रकरणांवरती विचारते आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायला कोणती प्रकरणं महत्त्वाची आणि कोणते प्रश्न महत्त्वाचे कळून जाते। तर त्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकेचा आधार घ्या म्हणजे तुमच्या अभ्यासाला एक दिशा मिळेल। आणि सरतेशेवटी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा किंवा एक टिप्स 7 नंबरला देऊन जातोय, ते म्हणजे प्रत्येक विषयातील अभ्यास करताना फक्त तो अभ्यास पुस्तकं घेऊन वाचू नका। त्या प्रत्येक विषयातल्या अभ्यास करताना नोट्स काढून अभ्यास करा। कारण जे विद्यार्थी कॉलेजला असतात, उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शिकण्यासाठी जात आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी वर्षभर शिक्षक शिकवतात, सांगतात। त्या विद्यार्थ्यांनाही बोर्ड परीक्षेत पास व्हायला अवघड जात आहे रोज एवढ्या सगळ्या गोष्टी करून, आणि तुम्ही तर डायरेक्ट परीक्षेला फॉर्म भरलेले आहेत, डायरेक्ट परीक्षा द्यायचं म्हणतायत। तर तुम्हाला ती परीक्षा एवढी सोपी जाणार नाही आहे। ते जर एवढे वर्षभर प्रयत्न करीत असतील कॉलेजला जाऊन अभ्यास करून पास होण्यासाठी, तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल। त्यांच्या वर्षाच्या मेहनती एवढी मेहनत तुम्हाला 3-4 महिन्यामध्ये घ्यावी लागेल, तेव्हा तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतील। मग यासाठी कंटाळा करू नका, आळस करू नका। मी सांगतोय जे जे वाचताय ते वाचलेलं तुम्हाला काय समजले ते नोट डाऊन करा वहीमध्ये। एका व्यवस्थित प्रत्येक विषयासाठी एक वेगळी वही करून त्याच्यामध्ये नोट्स काढल्या तरी हरकत नाही।
तुम्हाला इकॉनॉमिक्ससारख्या विषयाच्या नोट्स आवश्यक असतील तर आपल्या वेबसाईटवरती सगळ्या टोटल प्रकरणांच्या नोट्स तिथं मिळतील. अशा बाकीच्याही विषयांच्या नोट्स तुम्हाला काढाव्या लागतील आणि त्या लिहून काढा. त्या लिहिलेल्या असल्या पाहिजे तुमच्याजवळ, म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये फक्त तुम्ही त्या नोट्स वाचल्या तरी तुम्हाला अभ्यास तुमचा बऱ्यापैकी होईल आणि त्या अभ्यासावरती तुम्ही परीक्षा देऊ शकाल. तर अशा प्रकारे मित्रांनो एकूण 7 मुद्द्यांवरती आज आपण फोकस केला. 7 मुद्दे विचारात घेतलेत आणि या 7 गोष्टींनी आपण सुरुवात करूयात. ह्या 7 गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये साथ देणार आहे, म्हणून सुरुवात करा. अजून याच्यावरती पुढं बरंच काम आपल्याला करणं बाकी आहे, त्याचीही माहिती मी देईल. पण हा बेसिक महत्त्वाचा पार्ट आहे, तो प्रत्येक विद्यार्थ्याला करावा लागेल. तेव्हा तुम्हाला कुठंतरी परीक्षा विषय, त्याच्यातल्या संकल्पना, परीक्षेचं स्वरूप या सगळ्या बेसिक गोष्टी समजतील आणि नंतर फायनल तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात करा. तो अभ्यासही कसा करायचा आहे, किती करायचा, कशा टेक्निक त्याच्यामध्ये शोधायच्या, यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या असतील तर आपल्या मित्रांपर्यंत पाठवा. अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या संदर्भात देखील माहिती विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मित्रांनो, मग फक्त 70 नंबर नाही तर सर्वच विद्यार्थी जे 12वीची बोर्डची परीक्षा देतात या सर्वांनीच आपण एका वेने, एका मार्गाने, एका प्लॅनिंगबद्ध नियोजनाने 12वी परीक्षेला सामोरे जाऊयात आणि त्या नियोजनाप्रमाणे काम करून चांगले गुण मिळवूयात. तुम्हाला सर्वांना 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.